हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर. तर आज आपण 38 साईजचा कटोरी ब्लाऊज बघणार आहोत. तर अगोदर मी तुम्हाला मापी कशी घ्यायची ब्लाऊजची ती शिकवणार आहेत. व्हिडिओ कंटिन्यू करा आणि एकदम स्टेप बाय स्टेप जेणे की तुम्हाला समजणार इतकं सोप्या भाषेत सांगणार आहे. चला तर आधी आपण माप लिहून घ्यायचे आहे. काय काय लागणार आहे आपल्याला, कोणती कोणती मापे लागते ब्लाऊज स्टिच करण्यासाठी. तर बघा, छाती, पुढचा गळा, मोंडा, क्रॉसपट्टी, कटोरी, पुढची उंची, मागची उंची, मागचा गळा, भाई, दंडघेर. तर आपल्याला हे एवढे माप लागणार आहे. छाती, पुढचा गळा, मोंढा, क्रॉसपट्टी, कटोरी, पुढची उंची, मागची उंची, मागचा गळा, बाही, दंडघेर. एकूण आपल्याला टोटल किती माप घ्यायचे आहे? 10 माप घ्यायचे आहे. ही 10 माप आपल्याला अचूक आली तर आपल्याला ब्लाऊज स्टिच करण्यात एकदम सोपं आणि सुरळीत होतं, म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही. चला तर आधी अगोदर आपण काय करायचं आहे, अगोदर आपण असा कटोरी मापाचा ब्लाऊज आहे. तुम्ही नवीन बिगनर असाल तर तुम्ही आधी अंगावर माप घेण्या अगोदर ऐवजी असा ब्लाऊजच्या जेव्हा मापाला ब्लाऊज दिला तर त्याच्यावरच माप घ्यायचे आहे, जेणेकरून आपले माप कुठंही चुकत नाही. तर मी शक्यतो अंगावर माप न घेता जे मापाचे ब्लाऊज असतात त्याच्यावरच माप घ्यायचं आहे. आता आपण इथं छातीचं माप घेणार आहोत. छाती कोणत्या साईडने कधी पण मोजायची, जिथं हुक लावलेली असते त्या बाजून छाती मोजायची कधी पण. याच्यावर भरपूर माप डिपेंड असतात, एक बाही एक डिपेंड असते आणि याच्यावर पूर्ण ब्लाऊज डिपेंड राहतात. त्यामुळं आपण थोडंसं व्यवस्थित करायचं. तर ह्या बाजूने कधीच छाती मोजायची नाही, कारण इथं व्ही आकार असल्यामुळं इथं आपण एक्स्ट्रा कापड जोडलेलं असतं, म्हणून ह्या बाजूने आपण कधीच छाती मोजायची नाही, ह्या बाजूने छाती मोजायची आहे. बघा, एकदम स्टेप बाय स्टेप सावकाश तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. ओके, एक मिनिट. त्यानंतर आता आपण छाती मोजायची आहे. आता ह्या बाजूने छाती मोजायची आहे. बघा, छाती किती आलेली आहे? 9.5. बघा, व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि छाती किती आलेली आहे? 9.5. तर आपण इथं जिथं आपण लिहून घेतलेलं आहे छाती, तर छातीमध्ये 9.5, अर्धा 1 म्हणजे 10 आणि 10.5. तुम्ही मार्जिनसाठी इथं 2 पण ॲड करू शकतात. ओके, छाती 9.5, त्यानंतर त्यात 1 इंच ॲड करायचे आहे आणि टोटल 10.5 येतं. तर त्यानंतर तुम्हाला जास्त तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्ही इथं 2 इंच पण ॲड करू शकतात नेक्स्ट. तर आता आपण पुढचा गळा बघणार आहोत. तर ज्या बाजूने आपण छाती घेतली त्याच बाजूने पुढचा गळा आपण मोजायचा आहे. आता इथं पुढचा गळा किती आला आहे? 4.5. पुढचा गळा किती हवा हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे. असं हे शोल्डरला पकडायचं आहे, असं हा गळा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. टेप असा पकडायचा आहे. हवा इथं दाबून ठेवायचं आहे टेप आणि इथं बघायचं आहे किती आला आहे. 4.5 पावणे 5 येतोय, पण मग आपण 4.5 घ्यायचं आहे. हे बघा 4.5. तर आपण इथं 4.5 घ्यायचं आहे. 4.5 त्यात अर्धा इंच ॲड करायचा आहे शिलाईसाठी. टोटल 5 इंच घ्यायचं आहे. बघा, आपण इथं पुढचा गळा 4.5 त्यात अर्धा इंच मिळून 5 इंच घेतला आहे. ओके, त्यानंतर आपल्याला मोंढा मोजायचा आहे. कधी पण आपण कोणतेही मेजरमेंट करत असताना असं ब्लाऊज असा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर पण बघा इथं मोंढा आहे 6. किती आलेला आहे मोंढा? असा टेपवरती असा टाईट पकडायचा आहे आणि इथं बघायचं आहे, किंवा तुम्ही अशी पट्टी पण ठेवू शकता, म्हणजे तुम्हाला एकदम ॲक्युरेट येणार किती आलं आहे. तर असं टेप पकडायचा आणि इथं म्हणजे इथं 6 इंच आलेला आहे मोंढा. तर मोंढा 6 इंच आला आहे. तर आपण लिहायचं मोंढा 6 त्यात अर्धा इंच ॲड करायचा मार्जिनसाठी.
टोटल 6.5. ओके. छाती पुढचा गळा मोंडा झालेला आहे. आता आपण क्रॉस पट्टी बघणार आहोत. शक्यतो क्रॉस पट्टी 3 आणि 3.5च राहते. आता इथं बघूया आपण. याला क्रॉस पट्टी बोलतात, जे किंवा ब्रापट्टी पण बोलतात. आता आपण क्रॉस पट्टी बोलू. इथं आले आहे क्रॉस पट्टी 3 आणि इथं आलेली आहे 2.5. मग आपण याच्यात अर्धा इंच मिळवायचे आणि याच्यात अर्धा इंच, म्हणजे क्रॉस पट्टी लिहायची आहे 3.5 आणि 3. किती आहे? 3.5 आणि 3. आता आपण कटोरी मोजायची आहे. इथं ऑलरेडी ब्लाऊज पीस बिघडलेला आहे. तर हे बघा कटोरी किती आलेली आहे? 7 आले. कटोरी कधी पण आहे ना ह्या बाजूने मोजायची आहे. जिथं आपण हुक पट्टी लावली किंवा ह्या बाजूने, कधी इथं एक्स्ट्रा कापड ॲड नाही होत म्हणून ह्या बाजूने कटोरी मोजायची आहे. तर कटोरी इथं किती आलेली? 7. तर हा ब्लाऊज पीस बिघडलेला आहे. तर आपल्याला किती घ्यायची त्यांनी सांगितली? 5.5. बघा कटोरी कधी पण असा टेप पकडायचा आणि इथून मोजायची आहे कटोरी, अशी इथून इथपर्यंत. तर कटोरी आणि ह्या बाजूने मोजायची आहे. ह्या बाजूने कधीच नाही मोजायची. इकडे एक्स्ट्रा कापड ॲड करतो म्हणून इकडे नाही मोजायची. तर आपल्याला त्यांनी 5.5, आपण इथं 6 कटोरी टाकू, कारण 7 कटोरी खूप मोठी होती. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढची उंची, त्यानंतर आता पुढची उंची, मागची उंची, मागचा गळा, बाही आणि दंडघेर घ्यायचा आहे. तर आता अगोदर आपण काय करणार आहे? ब्लाऊज पलटी मारणार आहोत अशा प्रकारे. ओके. आणि हे बघा शोल्डर असं एकदम स्ट्रेट करून घ्यायचं आहे. बघा शोल्डर इथं, शोल्डर पाशीच टेप इथं ठेवला आहे मी टेप आणि इथं असं पकडलं आहे. तर किती आलं आहे? 12. मागची उंची किती आली आहे? 12. हे थोडंसं असं 12 आलेली आहे उंची. तर आपण इथं लिहायची आहे, मागची उंची 12. तर 12मध्ये 1 इंच शिलाईसाठी ॲड करायचं आहे, म्हणून 12 आणि 1 13. ओके. मागची उंची झाली 12 आली. त्यात आपण शिलाई मार्जिनसाठी 1 इंच ॲड करायचं आहे, टोटल 13 इंच. तर 13मध्ये आता पुढची उंची लगेच हे 13 इथं येणार. ही 13 प्लस 1 म्हणजे टोटल उंची झाली 14 इंच. बघा मागची उंची 13 आली, तशीच ती घ्यायची. तर त्यात 1 इंच ॲड करायचं, इथं झाली 14, म्हणजे मागची आणि पुढची उंची झाली 14. त्यानंतर आपला मागचा गळा मोजायचा आहे. मागचा गळा आलेला आहे इथं किती? मागचा गळा 7.5. मागचा गळा 7.5 आलेला आहे. 7.5 त्यात अर्धा इंच मिळवायच्या, टोटल झाले 8 इंच. मागचा गळा आला आहे 7.5, त्यात अर्धा इंच ॲड केला आणि त्यात 8 इंच, म्हणजे टोटल झाले 8 इंच. आता आपण बाही मोजायची आहे. तर अस्तरचा ब्लाऊज असल्यावरती तुम्ही बाही फक्त 1 इंच ॲड करायची आहे आणि विदाऊट अस्तर असेल तर 2 इंच ॲड करायचे आहे. तर बाही अशी एकदम व्यवस्थित करून घ्यायची आहे. आणि हे बघा 6.5 बाही आली किती? 6.5. टेप पकडायचा, इथं बघायचं बाई, इथं 6.5 आलेली आहे. 6 आणि वरती अर्धा 6.5, म्हणून बाई 6.5 त्यात 1 इंच मिळवायचं आहे. किती झाले? 7.5. ओके. त्यानंतर आता दंडघेर बाकी आहे. हा दंडघेर आहे. तुम्ही फिटिंगच्या वेळेस पण दंडघेर घेऊ शकतात. हे बघा इथं आहे दंडघेर, 5.5 आलेला आहे, म्हणून दंडघेर इथं 5.5. ओके. आपण सगळ्यात ॲड केलेलं आहे. बघा छातीमध्ये आपण 1 इंच मार्जिन ॲड केले आहे. तुम्ही 2 इंच करू शकतात. फक्त इथंच तुम्हाला ऑप्शन आहे की तुम्ही इथं मार्जिनसाठी 2 इंच ॲड करू शकता. बाकीचे माप म्हणजे प्रत्येक ब्लाऊजसाठी तेच माप आहे. जर 4.5 आला असेल तर त्यात अर्धा इंच मिळवायचं, 5 इंच. मोंडा 6.5 आला, त्यात अर्धा इंच 6.5. क्रॉस पट्टी 3.5 आली, 3. कटोरी 6 आली. हे बघा कटोरी 6 आली तर 6च घ्यायची आहे आणि आपल्याला नंतर पेपर वाढवायचे आहे. कटोरीमध्ये कुठे इथं ॲड करायचे नाही, जी कटोरी तीच लिहायची आहे. त्यानंतर पुढची उंची 13 तुम्हाला सांगितलं अगोदर. मागची उंची 12 आली, त्यात 1 इंच ॲड केला, बरोबर 13मध्ये 1 इंच ॲड केली, टोटल झाले 14 इंच. ओके. त्यानंतर मागचा गळा आलेला आहे 7.5, त्यामध्ये अर्धा इंच मिळवला आहे 8 इंच.
टोटल झाले 8 इंच बाही 7.5, त्यात 1 इंच मिळवली 7.5 आणि दंडघेर 5.5. ओके, एवढे माप जर तुम्ही जर ॲक्युरेट घेतले, तुम्हाला कोणत्याही साईजचा ब्लाऊज असं कोणत्या साईजचं ब्लाऊज मेजरमेंट करायला तुम्ही शकणार. आणि खरंच तुम्हाला जर व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि खरंच तुम्ही माझी एकदम पद्धत सोपी आहे, तुम्ही शिका आणि स्वतःच्या पायावर उभं राहा. व्हिडिओ बनवण्याचं हेच एक मूळ कारण आहे की मी जशी शिकले, मी जसे कमवायला लागले, तसं माझ्यासारख्या बाकीच्या पण महिला त्यांच्या पायावर उभे राहावं. कारण भरपूर महिला आहे का त्यांना शिकायची खूप आवड आहे, पण त्यांना बाहेर जाता नाही येत. घरात बसूनच तुम्हाला एवढ्या सोप्या स्ट्रिक बघायला भेटतील. फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि तुम्ही कटोरी ब्लाऊजचं मेजरमेंट ह्या व्हिडिओमध्ये घेतलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कटोरी पेपर कटिंग कशी करायची एकदम स्टेप बाय स्टेप सांगणार. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. चला, व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा. बाय बाय एव्हरीवन.